तर मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये स्वागत जय्यत केलं जातं। आपण हे दृश्य बघतोय। जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण तर एक भला मोठा हार देखील माल्यार्पण करण्यासाठी आणलेला आहे। मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज जनजागृती रॅली काढली जाते आणि त्यासाठीच मनोज जरांगे हे हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत। भव्य असं स्वागत मराठा सगळ्या बांधवांकडून जरांगेंचं केलं जात आहे। हातात भगवे झेंडे घेऊन फुलांची उधळण करत जरांगेंचं हे स्वागत। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय जरांगेंचं हिंगोलीमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे। आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली जी आहे ते मराठवाड्यामध्ये निघायला सुरुवात होत आहे आणि त्याची पहिली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली जी आहे ती हिंगोली शहरातून या ठिकाणी होते। खरं तर पूर्ण 13 तारखेपर्यंत 6 ते 13 तारखेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली जी आहे ती मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी पार पडणार आहे। स्वतःच पहिला टप्पा म्हणजे या ठिकाणी हिंगोलीमध्ये आज पहिली शांतता रॅली जी आहे ती पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामध्ये दाखल झालेले आहेत। हिंगोलीच्या वेशीवरती मनोज जरांगे पाटील यांचा सफागृह त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळते। पण पाहतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। ट्रेनद्वारे हार घालत मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत आहे ते करण्यात येणार आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून फुले उधळत या ठिकाणी त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी होणार आहे। तर असं पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी जी आहे ती सगळे सोयरेचा GR जो आहे त्याची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करणार आहेत, शांतता रॅली काढणार आहेत आणि या माध्यमातून सरकारवर आपला दबाव धरतो। रॅलीच्या शांतता रॅलीच्या माध्यमातून तयार करताना किंवा दबाव आणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण पाहतोय लोकसभेपूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यभर जो आहे तो दौरा केलेला होता आणि या दौऱ्याचा परिणाम सरकारवर झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। राज्यातले मंत्री जे आहेत त्यांनी याबाबतचे वक्तव्य देखील केलेलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभेला देखील अशा पद्धतीने जर का रॅली काढल्या तर मात्र सरकारला फटका बसू शकेल याची पूर्ण कल्पना जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद साधत सरकारने घेतलेला आपण पाहिलं की खरं तर काल खासदार अशोक चव्हाण असतील त्याचबरोबर श्रीपाल भोगले आहेत यांनी देखील काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्या विरोधात चर्चा केली आणि या चर्चेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी जी आहे ती देखील समोर आलेली होती की हैदराबादचं जे गॅझेट आहे हैदराबादच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं नाव असं आहे की हैदराबादचं गॅझेट जर लागू झालं तर मात्र संपूर्ण मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी सगळ्याच सोयऱ्याचा GRच्या माध्यमातून ओबीसी मध्ये येईल। त्यामुळे ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं ही प्रमुख मागणी जी आहे मनोज जरांगे पाटील यांची गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण शांतता रॅलीकडे पाहिलं जाते। खरं तर आज हिंगोली शहरात पण या त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। प्रमुख जिल्हे जे आहेत त्यामुळे हिंगोली असेल आज हिंगोलीमध्ये हा दौरा आहे, त्याचबरोबर परभणी उद्या होणार आहे, नांदेड, नागपूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या संपूर्ण रॅली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या संपूर्ण रॅलीची 13 तारखेला जी आहे शांतता रॅलीची सांगता होईल। त्यानंतर पुढची आहेत कारण 13 तारखेचा अल्टिमेटम जो आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता। सरकारने देखील त्यांना शब्द दिला होता की 13 जुलैपर्यंत आम्ही या संदर्भातली भूमिका घेऊ आणि आपल्याकडे येऊ। त्यामुळे मनोज जरांगे पाटील या पूर्ण शांतता रॅलीच्या माध्यमातून नक्की कशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडता आहेत आणि सरकारवर त्याच्या कशा पद्धतीचा परिणाम होतोय त्या एकंदरीतच महत्त्वपूर्ण असा टप्पा जो आहे मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण आंदोलनाचा तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर लोकसभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी देखील अशाच पद्धतीचे सभा ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरात घेतलेल्या होत्या। त्यानंतर आता मराठवाड्यात देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी अशा शांतता रॅलीच्या माध्यमातून समाज बांधवांना जो आहे तो या ठिकाणी संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय गुलाब पुष्पांची उधळण करत मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होतं। सोबत राहा तर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली जाते। मनोज जरांगे पाटील यांचं आगमन हिंगोलीमध्ये झालेलं आहे, बरसूड या भागामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि हा मोठा हार जो आहे फुलांचा हार जो आहे तो त्यांना घातला जाणार आहे जेसीबीच्या माध्यमातून। आज सकाळपासूनच या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मराठा समाजाचे बांधव जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।
पहिल्या टप्प्यामधली ही जी रॅली आहे, जनजागृती शांतता रॅली जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. 13 तारखेपर्यंत ही रॅली जी आहे पहिल्या टप्प्यामध्ये ही राहणार आहे आणि पुढचा टप्पा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधला असेल, अशी माहिती स्वतः जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आणि जरांगे पाटील आता गाडीतून बाहेर आलेले आहेत आणि बांधवांचं अभिवादन जे आहे ते स्वीकारत आहेत. पुन्हा एकदा जाऊया सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सागर, वैशाली, आपण पाहिलं की आपण पाहतोय कशा पद्धतीने मराठा बांधव जे आहेत ते संपूर्ण या मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी हिंगोली शहरातले एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी मराठा बांधवांकडून होताना पाहायला मिळत आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते ओबीसी कोट्यातून मिळावं ही प्रमुख मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे. आणि गेल्या अनेक आंदोलनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपलं जन आंदोलन जे आहे ते आता उभारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना उत्स्फूर्त असा सहभाग जो आहे तो मिळतोय. मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या सभांना पसंती करतात. त्याद्वारे आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार पुढे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय हिंगोली हे जंगी असं स्वागत होताना पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव जमलेला आहे. मनोज जरांगे पाटील सर्वांना अभिवादन करतात. या अभिवादनाच्या माध्यमातून लहान थोर वृद्ध सर्वच स्तरातील मराठा बांधव जे आहेत ते आता त्यांच्या स्वागतासाठी या हिंगोली नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. वैशाली, आपण पाहिलं की खरं तर मराठा समाज जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून नक्की सागर, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर मराठा बांधवांचा हा जल्लोष जो आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहे. पहिल्या टप्प्यामधली रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे. आज हिंगोलीमधून सुरू झालेला हा प्रवास छत्रपती संभाजीनगरपर्यंत असणार आहे 13 जुलैपर्यंत. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी जी आहे ती केली जावी आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख हा मनोज जरांगे पाटील सातत्याने, म्हणजे आंदोलन ज्या वेळेपासून त्यांनी सुरू केलेलं आहे त्यावेळेपासून हैदराबाद गॅझेटचा उल्लेख ते सातत्याने करतायत. त्याच्या अंमलबजावणीची मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि 8 तारखेला शिंदे समिती हैदराबादला जाऊन या गॅझेट संदर्भातला अभ्यास सुद्धा करणार आहे. आणि काल जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण, संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती. त्या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा अशोक चव्हाणांची आलेली आहे. मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये ही रॅली जी आहे ती सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी थंड पडतोय असं कुठेतरी चित्र निर्माण झालेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आपल्या या सगळ्या आंदोलनाला सुरुवात केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभराचा ते दौरा करतात. आज पहिला टप्पा हिंगोलीतला सुरू झालेला आहे. हिंगोलीमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित असलेले पाहायला मिळतात. समाज बांधवांकडून फुलांची उधळण केली जाते. भला मोठा एक हार देखील स्वागतासाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे. हातामध्ये भगवे झेंड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पोस्टर देखील हातात घेतलेल्या या सगळ्या आंदोलकांकडे पाहायला मिळतात. ज्या ज्या गावामधून मनोज जरांगे पाटील आतापर्यंत गेलेले आहेत, ज्या ज्या भागांमधून गेलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणचा दौरा मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे त्या त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचं अशाच पद्धतीनं जंगी असं स्वागत केलेलं आहे. फुलांची उधळण केली गेलेली आहे. फुलांचा हार जो आहे तो त्यांना घातला गेलेला आहे आणि हा मार्ग, हा टप्पा पार करण्यासाठी त्यांना अनेक तासांचा कालावधी लागलेला आहे. कारण वाटेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी. हे चित्र जर आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून आपण सातत्यानं पाहतोय. 4 टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं. अनेक मंत्री जे आहेत, अनेक नेते जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले होते. त्यांच्या भेटीसाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि